नमस्कार मित्रांनो, स्टडीवालामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इतिहासातील एक महत्त्वाचा प्रश्न अगदी कमी वेळात सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरू करूया आजचा प्रश्न. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला. भारतातील पहिले इंग्रज व्यापार केंद्र कुठे स्थापन झाले? ए. मद्रास, बी. मुंबई, सी. सुरत, डी. कलकत्ता. उत्तर सी. सुरत. प्रश्न दुसरा. प्लासीची लढाई कधी लढली गेली? ए. 1757, बी. 1764, सी. 1857, डी. 1784. योग्य उत्तर आहे ए. 1757. पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा. 1857चा उठाव सर्वप्रथम कोणी केला? ए. तात्या टोपे, बी. राणी लक्ष्मीबाई, सी. बहादूर शाह, डी. मंगल पांडे. उत्तर डी. मंगल पांडे. प्रश्न चौथा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? ए. बाळ गंगाधर टिळक, बी. ए.ओ. ह्यूम, सी. गोपालकृष्ण गोखले, डी. दादाभाई नौरोजी. उत्तर बी. ए.ओ. ह्यूम. प्रश्न पाचवा. सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ए. 1919, बी. 1920, सी. 1930, डी. 1942. याचं उत्तर आहे सी. 1930. प्रश्न सहावा. भारताचा पहिला व्हायसराय कोण? ए. लॉर्ड कर्झन, बी. लॉर्ड डलहौसी, सी. लॉर्ड कॅनिंग, डी. लॉर्ड रिपन. उत्तर सी. लॉर्ड कॅनिंग. प्रश्न सातवा. जय जवान जय किसान घोषवाक्य कोणी दिले? ए. महात्मा गांधी, बी. लाल बहादूर शास्त्री, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सुभाषचंद्र बोस. उत्तर बी. लाल बहादूर शास्त्री. प्रश्न आठवा. वंदे मातरमचे लेखक कोण? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी. नेताजी सुभाषचंद्र बोस, डी. बाळ गंगाधर टिळक. उत्तर बी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न नववा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. डॉक्टर राधाकृष्णन, सी. जवाहरलाल नेहरू, डी. वल्लभभाई पटेल. उत्तर ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न दहावा. संविधान सभा कधी स्थापन झाली? ए. 1947, बी. 19